सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर कशा प्रकारे घर बसल्या लिंक करू शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचे प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे. त्या ठिकाणी सर्चवर आधार असे नाव टाकायचे आहे. आधार टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आपण या ठिकाणी हा ॲप आहे तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. हे ॲप ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपला जो एम पिन आहे तो एम पिन या ठिकाणी मी तयार केला होता, तो स्वतः आपण अगोदर तयार करायचा आहे. या ठिकाणी आपण आपला आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकतो. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो लोकेशन आहे, आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी दिसेल. खाली आपण वर स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी माय आधार अपडेट या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिला ऑप्शन जे दिसत आहे मोबाईल नंबर अपडेट, दुसरा ऑप्शन दिसत आहे ॲड्रेस अपडेट, तिसरा ऑप्शन दिसत आहे नेम अपडेट आणि चौथा ऑप्शन दिसत आहे ईमेल ID अपडेट. खालचे जे 3 ऑप्शन आहेत ॲड्रेस, नेम आणि ईमेल हे आणखी सुरू झालेले नाहीत, त्याच्यामध्ये आणखी वेळ आहे. परंतु मोबाईल नंबरचा जो ऑप्शन आहे तो सध्या सुरू करण्यात आलेला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोसेस दाखवेल. प्रोसेसिंग टाइम जी आहे ती 30 दिवसामध्ये आपल्याला हा नंबर बदलता येणार आहे. 30 दिवसानंतर हा मोबाईल नंबर चेंज होणार आहे. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग फी आहे 75 रुपये आणि काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्याच्यामध्ये जो मोबाईल नंबर आहे करंटचा तो मोबाईल नंबर आणि जो नवीन आपल्याला ॲड करायचा आहे तो मोबाईल नंबर, त्याच्यामध्ये स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत. करंट मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर न्यू मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा स्कॅन करायचा आहे, त्याच्यानंतर मेक पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस कंप्लीट होणार आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो पहिला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर त्यावर OTP येणार आहे. तो OTP टाकल्याच्या नंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला नवीन मोबाईल नंबर मागेल. तो नवीन मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर नवीन मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला आपला चेहरा स्कॅन करायचा आहे, पेमेंट करायची आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला 30 दिवसानंतर हा नवीन मोबाईल नंबर आहे तो लिंक होणार आहे. अशा प्रकारची ही आपण मोबाईल नंबर घर बसल्या करू शकतो.